जोहान्सबर्ग इथं होणाऱ्या G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य करारावरील वाटाघाटी लवकरच पूर्ण होण्याचा व्यक्त केला विश्वास. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची तेल अवीव इथं इस्रायलचे उद्योगमंत्री नीर बरकत यांच्याशी द्विपक्षीय चर्चा. उभय देशांमधील मुक्त व्यापार करारासाठीच्या अतिनिश्चितीवर केली स्वाक्षरी. दिल्लीतील लाल किल्ला स्फोटाप्रकरणी NIAची मोठी कारवाई. आणखी 4 आरोपींना श्रीनगरमधून अटक. 10 दिवसांच्या NIA कोठडीत रवानगी. सिनेरसिक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीचा ऐतिहासिक पथसंचलनानं गोव्यात काल झाला प्रारंभ. यंदाचा इफ्फी नव्या स्वरूपात आशय आणि संस्कृतीच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेच्या स्तंभांवर भर देणारा. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत हुतात्मा स्मारकावर वाहिली आदरांजली. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना केलं नमन. आणि ग्रेटर नोएडा इथं सुरू असलेल्या जागतिक मुष्टियुद्ध फायनल्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताची 9 सुवर्ण आणि 6 रौप्य पदकांची कमाई.